लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं पडघम वाजू लागलेलं आहे आणि उद्या म्हणजे उद्या अर्ज भरण्याचा देखील शेवटचा दिवस आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीकडून नरखेड जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेले लखनजी शिंदे आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल, आपण या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहात? नमस्कार, मी लखन रमेश शिंदे, नरखेड जिल्हा परिषदमध्ये माझं गाव आहे लंबोडी म्हणून. भारतीय जनता पार्टीकडून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. माननीय राजेंद्र पाटील मालक यांच्या नेतृत्व, माननीय बाळाजी पाटील साहेबांचं नेतृत्व, विकासाचं राजकारण करण्याचा विचार करून मी आज जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे उमेदवार म्हणून नरखेडला. खरं तर आपली ओळख आणि आपलं शिक्षण सांग. मी एक सामान्य कुटुंबातला एक शेतकरी माणूस आहे आणि शेतीशी रिलेटेड माझे व्यवसाय आहेत, जसं की दूध डेअरी असेल, खताचं औषधाचं दुकान असेल, परत मनुके प्रोसेसिंगचा प्लांट असेल. एक शेतकरी कुटुंबातला मी माणूस आहे. शेतकरी म्हणून एक माझी ओळख आहे. आणि दुसरं, शिक्षणाच्या बाबतीत सांगायचा विषय झाला तर मग ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालेलं, ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. खरं तर आपण गेल्या 2-3 पिढ्यापासून लोकनेते परिवाराचे एक निष्ठावंत म्हणून काम करतात. हा, माननीय स्वर्गीय लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील काम करायचे आणि कालांतरानं मालकाच्या नेतृत्वामध्ये आमच्या वडिलांनी काम केलं. कालांतर थोड्या दिवसानंतर आम्ही तरुण वयात आल्याच्या नंतर काय थोडेफार मतभेद झाले, त्याच्यानंतर मी वेगळं काम करत होतो. पण तसं बघायला गेलं तर आमचे वडील लोकनेते परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते होतेच त्यावेळेपासून. मग आजच्या वेळेस विकासाचं राजकारण करायचं म्हणून मी हा निर्णय घेऊन माननीय मालकाच्या नेतृत्वात, माननीय राव साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन उमेदवारी मागितली. कोणते मुद्दे घेऊन आपण आपल्या नरखेड जिल्हा परिषद गटात लोकांसमोर जातात? नरखेड जिल्हा परिषदेमध्ये प्रामुख्याने रस्ते असतील, भोवती जोड कालवा असेल किंवा लाईटचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. रस्त्याचे विषय खूप गंभीर आहेत, मोठे आहेत. आणि आता तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून माननीय चंद्रकांत दादांनी एक मोठा चांगला जी आर काढलाय, शेतकऱ्यांसाठी अगदी चांगला जी आर काढलाय. त्या माध्यमातून सगळ्यात मोठं सुरुवातीचं काम हे रस्त्यांसाठी मी करणार आहे, ते विजन ठेवून मी आलेलो आहे. खरं तर गेल्या टर्मला सध्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील त्या नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. त्यांनी कोणकोणती विकास कामं केली? त्यांचे जे झाले ते झाले, पण मला वाटतं बरीचशी कामं, विकास कामं त्यांची कागदावरच आहेत. कारण मी बघितलं त्यांचं गेल्या वेळेस इलेक्शन, अगदी जवळ बघितलं, अनुभवलंय. त्यांनी जे काही शब्द दिले होते, बारामतीच्या धर्तीवर मी नरखेड करेन, हे करेन, बऱ्याचशा गोष्टी फक्त कागदावरच राहिलेत आणि त्या जाहीरनाम्यातच राहिले, ते काय सत्यात उतरताना दिसलेले नाहीत. म्हणूनच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटलं की बाबा आपण याच्यात पडून बरेचसे आमच्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यरत राहीन. मी काम करणारा मुलगा आहे आणि पूर्णपणे जनतेसाठी वेळ देणारा मुलगा. आजपर्यंत मी संघटनेत काम केलंय, संघटन केलंय, बऱ्यापैकी सामाजिक कार्यात भरपूर काम केलेलं आहे. आपण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपल्या नरखेड जिल्हा परिषद गटात जात आहात. फिरताना नेमके प्रश्न लोकांचे काय आहेत? भरपूर प्रश्न आहेत. मूळ प्रश्न तर आता मी सांगितले तुम्हाला, पाण्याचा, लाईटचा आणि रस्ता हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि मी जास्तीत जास्त काम रस्त्यांवरच करणार आहे. आज मी शेतकरी असल्यामुळे मला त्या गोष्टीची जाणीव आहे. एक प्रकरण होतं, 10 वर्ष झालं आमचा विषय कोर्टामध्ये चालू होता, त्याचा निकाल आम्हाला परवा मिळाला. पण ही रस्त्याची समस्या एवढी मोठी आहे आणि आता ते सरकारनं मान्य बावनकुळे साहेबांनी जी आर काढलाय, त्याच्यामध्ये शिवरस्ते या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर त्याच्यावर प्रामुख्याने मी सगळ्यात जास्त काम करेन, आणि वीज आणि पाणी. मतदारसंघात फिरत असताना लोकांचा प्रतिसाद कसा? लोकांचा अगदी चांगला प्रतिसाद आहे. भरभरून लोक भेटून सांगतायत मला तुमच्यासारख्या तरुणांची, युवकांची गरज होती राजकारणात, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. आणि लोकांनी मला भरपूर आशीर्वाद दिले. तुम्ही म्हणजे संधी सोडू नका, तुम्ही लढवा, कसल्याही परिस्थितीत लढवा, आणि ही लढाई मी लढवणार आणि जिंकणार एवढं निश्चित आहे. तसं लोकांनी मला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. आणि मी जवळपास 2-3 महिने झालं फिरतच होतो, पण या 4 दिवसामध्ये अगदी मी एका गावात 2-2 वेळा जाऊन आलो. लोकांचं सगळं जाणून घेतलं की लोकांच्या भावना काय आहेत माझ्या बरोबर, किंवा मी लोकांना हे पण विचारलं की मी भारतीय जनता पक्षात मी निवडणूक लढवतोय, काय मत आहे तुमचं. तर अगदीच चांगला प्रतिसाद मला मिळालाय. माझ्यासोबत अनेक तरुण, माझ्यासोबत पार्टीत काम करण्यासाठी अनेक तरुण आलेले आहेत.
मान्य भाऊसाहेबांनी केलेलं काम असेल शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून भरपूर तरुण माझ्यासोबत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून कामाला तयारीला लागलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तसेच युवकांचे देखील प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तो येणाऱ्या काळात ते आपण कशा पद्धतीने मार्गी लावू? युवकांच्या प्रश्नांवर खरं तर रोजगाराचा हा प्रश्न आहे, पण रोजगार निर्मितीसाठी हे आजचं काम नाही माझं. मी भरपूर दिवसापासून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करतोय. जवळपास माझ्या दूध डेअरीमध्ये माझे 200 तरुण युवक शेतकरी माझ्याशी कनेक्टेड आहेत, ज्यांना गोट्यांपासून गाई वगैरे ह्या सगळ्या व्यवसायामध्ये मी त्यांना मदत करून त्या तरुण मुलांना ह्या व्यवसायात मी उतरवलेला आहे. आज जवळपास 2-3 हजार लिटर दुधाचं संकलन माझं आहे. म्हणजे एक व्यवसाय निर्मितीचं काम केलेलं आहे आतापर्यंत त्या गोष्टीमध्ये. आपण आपल्या ज्या नरखेड जिल्हा परिषद गटात युवकांची फळी देखील आपली मजबूत असल्यास देखील पाहायला मिळते. हो, युवकाची फळी माझ्याकडं भरपूर मजबूत आहे, कारण मी दररोज युवकात राहून काम केलेला माणूस आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा युवकांच्या समस्या असतील किंवा युवकांच्या कुठल्या कार्यक्रमाची उपस्थिती असेल, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी त्यांना क्रीडा असेल, शालेय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये मी आजपर्यंत सामाजिक कार्य केलेलं, त्यामुळे बरेचसे युवक माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा